नमस्कार. ओम गंग गणपते नमः. चतुर्थी मंगळवारी जर आली तर ती विशेष मानली जाते, कारण हा अंगारक योग असतो. अंगारक म्हणजे सर्वोच्च सामर्थ्य असलेला आणि संकष्टी म्हणजे कठीण प्रसंगातून सुटका होईल असा याचा अर्थ आहे. कारण मंगळ ग्रह हा सर्वांनाच वेगवेगळे परिणाम देतो. तेव्हा ज्यांना मंगळ आहे त्यांनी तर ही चतुर्थीचं हे व्रत जे आहे हे आवर्जून करावं आणि गणपतीची आणि मंगळाची कृपा प्राप्त करावी. या चतुर्थीला मंगळी चतुर्थी असेही म्हणतात, कारण मंगळ ग्रह हा गणपतीचा भक्त होता. त्याने गणपतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला, खूप उपासना केली आणि त्यांना गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची जी तिथी आहे चतुर्थी, ती जेव्हा मंगळवारी येईल तेव्हा ती तुझ्या नावाने ओळखली जाईल आणि जे ही चतुर्थी करतील त्यांना सुख, समाधान आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. तेव्हा काही घरांमध्ये चतुर्थी करतच नाहीत, म्हणजे चतुर्थी नसतात, पण त्यांनी देखील ही चतुर्थी केलेली कधीही चांगली आणि ते देखील करतात. अधिक मासात येणारी चतुर्थी आहे, पौष महिन्यात येणारी चतुर्थी आहे, ती आपल्याकडे चतुर्थी नसेल तरी आवर्जून करावी. ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे त्यांनी ही चतुर्थी जर केली तर मंगळ ग्रह आणि गणपतीची कृपा राहते. अशा ह्या मंगळ आणि गणपतीचं मंदिर बांधलं आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केली. याच मूर्तीला मंगलमूर्ती असं नाव दिलं. तेव्हा या चतुर्थीला अगदी काही नाही झालं तरी गणपतीला अथर्व शीर्षाचं 21 वेळेस आवर्तनं घातली जातात. पण अगदी 21 वेळेस नाही म्हणता आलं किंवा पाठ नसेल तर अगदी एक आवर्तन घातलं तरी चालतं, किंवा अगदी संकटनाशन स्तोत्र म्हणून किंवा ओम गंग गणपते नमः असं म्हणून जरी अभिषेक केला तरीही चालतो. पण अभिषेक जरूर करावा. साधं पाणी, पंचामृत, आणि हेही झालं नाही तर अगदी गुळ खोबऱ्याचा दुपारी नैवेद्य, दुर्वाची जुडी आणि जास्वंदाचं लाल फूल हे गणपतीला आवडतं. हे जरी एवढं केलं तरी गणपतीची कृपा होते. आणि रात्री उपवास सोडताना नक्की मोदक करावेत की जे गणपतीला खूप प्रिय आहेत. एक अथर्व शीर्षाचं पठण करून जरी अभिषेक केला, माझ्याकडे तर उजव्या सोंडेचा गणपती आहे असं म्हणतात काही जण, ते ठेवू नये, पण त्यांनी सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या आहेत. त्यामुळे मला तो विसर्जित करावा वाटत नाही किंवा मंदिरात नेऊन ठेवावा वाटत नाही. आणि ती मूर्तीसुद्धा अगदी जेवढी पाहिजे तेवढीच आहे. बोटाच्या एका कांड्या इतकीच मूर्ती असावी असं म्हणतात, ती तेवढीच आहेत. फक्त एक रोज शक्यतो जास्वंदाचं लाल फूल गणपतीला जर मिळालं आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य उजव्या सोंडेच्या गणपतीला दाखवला जातो, शक्यतो दाखवते मी. असे हे गणपती बाप्पा शिक्षणाची आवड असणारे, बुद्धी देणारे, आनंदाने आवडीचे पदार्थ खाणारे, सगळ्यांचे विघ्न दूर करणारे अशी ही मूर्ती आहे. खूप छान सोंड आहे तिची. गणपतीची खूप आवडते मला. गणपतीची उपासना करायला मला खूप आवडते. अगदी अथर्व शीर्ष येत नसेल तर संकटनाशन स्तोत्र 11 वेळेस 21 वेळेस म्हटलं तरीही चालतं. एका छोट्या वाटीमध्ये तांदूळ घेतलेत, अंगारकी योग आलेला आहे म्हणून, आणि त्यामध्ये गणपतीला ठेवायचं आहे आणि त्यांची स्थापना करायची आहे. जास्वंदाचं फूल आणि 21 दुर्वांची जुडी, गूळ खोबरं आणि मोदक एवढ्याच गोष्टी खरं गणपतीला लागतात. आणि मनोभावे ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच गणपतीची कृपा राहते. एक अंगारकी चतुर्थी जर केली तर 12 संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य मिळतं. त्यामुळे संकष्टी चतुर्थी ज्यांच्याकडे नाही ते सुद्धा ही अंगारकी चतुर्थी करतात आणि पुण्य मिळवतात.
ज्यांना नवीन चतुर्थीचा उपवास सुरू करायचा आहे तो देखील अंगारकी चतुर्थीपासूनच सुरू केला जातो आणि त्यानंतर चतुर्थी केल्या जातात. असं हे अंगारकी चतुर्थीचं महत्त्व आहे. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा सुद्धा 108 वेळा म्हणजे 1 माळ जप केला तरी गणपतीची कृपा होते. ह्या संकष्टीला चंद्रोदय चंद्रदर्शन खूप महत्त्वाचं आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये. काही जण ह्या अंगारकी चतुर्थीला दिवसभर आणि रात्रीही हा उपवास सोडत नाही. जर काही नवसाच्या चतुर्थी असतील तर फळं आणि फराळाचे पदार्थ करून करतात हा उपवास. रात्री चंद्राची पूजा, चंद्राला ओवाळावं आणि नंतर गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती म्हणून मग उपवास सोडावा. आणि गणपती बाप्पाने जशी मंगळ ग्रहावर कृपा केली तशीच आपल्यावर करोत असे गणपतीला म्हणावे की आमच्यावरही तशीच तुझी कृपा राहू दे. गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी संकटनाशन स्तोत्र, अथर्व शीर्षाचं पठण किंवा जप, जवळ गणपती मंदिर असेल तर जाऊन यावं, नाहीतर घरीच गणपतीची उपासना केली तरीही चालते. यापैकी काहीही होत नसेल तर संकटनाशन स्तोत्र एकदा म्हटलं तरीही चालू शकतं. आणि जास्वंदाचं लाल फूल आणि दुर्वाची जुडी. कधीकधी अथर्व शीर्षाचं पठण होत नाही, जप होत नाही. एक वेळेस जरी संकटनाशन स्तोत्र मनोभावे म्हटलं तरीही चालू शकतं आणि गणपतीची कृपा राहते. बरेच वेळेस चतुर्थी मोडली जाते त्यावेळेस अंगारकी चतुर्थी येण्याची वाट बघतात. कारण त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थीपासून परत उपवास धरावा असं म्हणतात. तोपर्यंत चतुर्थी सुटलेल्याच असतात. अंगारक म्हणजे सर्वोच्च सामर्थ्य असलेला आणि संकष्टी म्हणजे कठीण प्रसंगातून सुटका करणारा असा हा मंगळ ग्रह, गणपतीची कृपा असलेला आणि गणपतीची जन्मतिथी. त्यामुळे अंगारक योगाला खूप महत्त्व आहे. काही कारणाने मोदक करणे जमत नसेल तर अगदी गुळाचे मोदक केले तरीही चालतात. कारण गुळ खोबरं गणपतीला खूप आवडतं. तेव्हा गणपती बाप्पाला प्रार्थना करूयात, जशी मंगळ ग्रहावर कृपा केली तशी आमच्यावर कृपा कर. आणि हात जोडून मनोभावे डोकं टेकवून नमस्कार करायचा आणि घरातील सगळ्यांनी आरती घ्यायची आणि सगळ्यांनी मनोभावे नमस्कार करायचा. असं हे अंगारकी चतुर्थीचं व्रत खूप प्रभावी आहे. हे मनोभावे केल्यास नक्कीच याचे पुण्य मिळते. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.